जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि साटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। महाराष्ट्र में एसटी महामंडल शासन में विलीनीकरण करने के लिए कई दिनों से एसटी महामंडल के कर्मी आंदोलन कर रहे हैं। इसे बीजेपी ने समर्थन किया है, लेकिन केंद्र शासन निजीकरण करने की वजह से देश के कई लाखों युवक बेरोजगार का सामना कर रहे हैं। साथ ही इसका जिम्मेदार कौन है, इस बात का जवाब मांगने के लिए 14 दिसंबर को डेमोक्रेटिक पक्ष की ओर से बीजेपी के प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटिल इनके घर के ऊपर मोर्चा निकाला जा रहा है। इस बात की जानकारी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबले ने पत्रकार परिषद में दी। डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय झालेला आहे। त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये एसटी कामगारांच्या बाजूने बीजेपीच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला आणि त्याची मागणी अशी होती की एसटी राष्ट्राच्या मालकीची करा, शासनाच्या मालकीची करा आणि त्या कर्मचाऱ्यांना शासनाचा पगार द्या। त्याचं त्या मागणीचं आम्ही अभिनंदनच केलं, पण केंद्रातल्या खासगीकरणाचं काय? नरेंद्र मोदी दररोज या देशातल्या वेगवेगळ्या शासकीय विभागांना विकत चाललेले आहेत, खाजगीकरण करत चाललेले आहेत। त्याच्यामुळे या देशातल्या सुशिक्षित बेकारांच्या फळ्याच्या फळ्या बेकार म्हणून फिरत आहेत। त्या संदर्भातला केंद्रातल्या खाजगीकरणाचा काय प्रश्न घेणार आहेत, त्याच्यावर तुमचं काय मत आहे हे विचारण्यासाठी, हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने चंद्रकांत दादा पाटलांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत। आम्ही बिंदू चौकातून 14 तारखेला 12 वाजता निघणार आहोत आणि चंद्रकांत दादा पाटलांना जाऊन तिथं आमचं निवेदन सादर करणार आहोत। खरं तर एससी एसटी ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करण्याच्या अनुषंगानं काँग्रेस आणि बीजेपीनं हातामध्ये हात घालून हे खाजगीकरण स्वीकारलेलं आहे आणि केंद्रातला आता सध्या सरकार बीजेपीचं आहे आणि त्या बीजेपीच्या लोकांना हा प्रश्न प्रत्येकानं आता विचारला पाहिजे। त्याची सुरुवात आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियानं केलेली आहे आणि 14 तारखेला मोठ्या संख्येने आम्ही चंद्रकांत दादा पाटलांच्या घरावर मोर्चाने जात आहोत। बुल्डाना जिला अंतर्गत आने वाले मलकापुर शहर के भीमनगर स्थित त्रिरत्न बौद्ध विहार में समतेचे नीड़े वादड़, इस सामाजिक संगठन के संस्थापक अध्यक्ष अशांत वानखेड़े के नेतृत्व में भदंत विशुद्धानंद बोधि महाथेरो बौद्ध गया तथा उनके भंतेगण के कर कमलों द्वारा भव्य बौद्ध मूर्ति की प्रतिष्ठापना की गई। श्रद्धायुक्त चित्ताने आमच्या विहारामध्ये भिक्खू संघाद्वारे विधिवत करत आहोत। आज आम्ही श्रद्धायुक्त चित्ताने दुर्पेरूप 10 दिशेतून येणाऱ्या द्वारतये नांग कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि ओकासमयं भन्ते। ओमिक्रॉन को लेकर काफी भ्रम है, इसीलिए राज्य सरकार वायरस को गंभीरता से ले रही है। साथ ही यदि विश्व स्वास्थ्य संगठन और देश के स्वास्थ्य विभाग ने इस संबंध में सांकेतिक मार्गदर्शन प्रदान किया तो लोगों के बीच गलतफहमी को रोका जा सकेगा। इस प्रकार की बात उप मुख्यमंत्री अजित पवार ने की।
ओमिक्रॉनच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी व्हीसीच्या द्वारे टास्क फोर्सची चर्चा केली. स्वतः काल कॅबिनेटला राजेश टोपे त्या खात्याच्या मंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांची पण केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाशी चर्चा होणार आहे, त्याच्यामध्ये पण ते मुद्दा काढायला त्यांना सांगितला. खरं तर ह्याच्यामध्ये इतका वेगवेगळ्या प्रकारचे मतं ऐकायला मिळत आहेत की काही म्हणतात की बाबा तो फार फास्ट पसरतोय. काल ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली त्यावेळेस एकनाथराव शिंदेंनी सांगितलं की कल्याण डोंबिवलीला जो पेशंट होता तो पेशंट आता बरा झाला, म्हणजे त्याला तो बाहेर पडला, तो पॉझिटिव्ह नाहीये, पण त्यांना त्याच्यामुळे इतर खूप बाधित झालेत अशातला भाग नाही. काही सांगतायत की एखादी व्यक्ती खूप फास्ट आजूबाजूच्या लोकांना बाधित करते, पण असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. अर्थातच नवीनच हा विषाणू असल्यामुळं सगळेजण आपल्या आपल्या दृष्टीनं मतं व्यक्त करतात. म्हणूनच मी मागच्या वेळेस सांगितलेलं होतं की एक तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा आपल्या भारतामध्ये आपल्या केंद्र सरकारचं आरोग्य विभाग यांनी त्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका जर एकदा सांगितली तर हे जे काही लोकांच्यामध्ये गैरसमज पसरत आहेत ते पण कुठेतरी थांबतील. वैद्यकीय क्षेत्रातले पण मान्यवर काही असं सांगतात की बाबा ह्याला काही हा झाला तरी हा इतका माइल्ड आहे, इतका सौम्य आहे की त्याचा फार काही त्रास होणार नाही, आणि ज्यांनी 2 वॅक्सिन घेतले त्यांना तर अजिबातच होणार नाही. अजिबात म्हणजे त्रास होणार पण कमी होणार असंही बोललं जातं. एक आम्ही काल आढावा घेतला त्यावेळेस लक्षात आलं की फार मोठ्या प्रमाणावर देशात आणि राज्यामध्ये लस शिल्लक आहे. पहिला डोस घेतलेल्यांची संख्या आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी झाली. मुंबई तर पहिल्या डोसला 100%च्या पुढे गेली. पुणे आज 100%पर्यंत पहिल्या डोसला त्या ठिकाणी जाईल, आणि दुसऱ्या डोसमध्ये मात्र बरेच जिल्हे मागं आहेत. दुसऱ्या डोसच्या संदर्भामध्ये आत्ता ज्यांनी पहिला डोस घेतला आणि त्यांचे 84 दिवस झाले आणि त्यांनी आता दुसरा डोस घेतला पाहिजे अशी संख्या जवळपास 1.5 ते 2.25 कोटी आहे. म्हणजे इतक्या 1.5 ते 2.25 कोटी लोकांना आता दुसरा डोस घेणं गरजेचं असताना पण, आणि आपल्याकडे लस अवेलेबल असताना देखील हे घेत नाही. म्हणून आम्ही सरकारी यंत्रणेला सांगितलं की त्या संदर्भामध्ये जनजागृती करा. लोकांना आव्हान तर आपण करतोच आहे, काही ठिकाणी थोडंसं वेगळ्या प्रकारे बंधन आणून बाबा तुम्ही जर दुसरा डोस तुमचं वेळ आलेली असताना घेत नसेल तर तुम्हाला थोडंसं मग पुढच्या कामामध्ये अडचणी निर्माण होतील, असं काही करून त्यांना घेण्याच्या करता भाग पाडायचा प्रयत्न आपण करतोय. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. सर एक फाइल देना प्लीज. सर आपके लिए कॉल है. सर वो फाइल दीजिए ना. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है. ना कोई दर्द, ना कोई टाका, और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है. तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर, तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है.
कोई भी बीजेपी नेता, खासकर आशीष शेलार, किसी भी महिला के बारे में अपशब्द या गलत शब्दों का प्रयोग नहीं कर सकते। मेयर किशोरी पेडनेकर के बारे में तो बिल्कुल भी नहीं। कल आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस या प्रेस नोट में उनकी गलत व्याख्या की गई और उन पर आरोप लगाए गए। ये बात विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस ने कही। आशिष शेलारांवर गुन्हा दाखल झालेला आहे, काय सांगणार? तो शब्द वापरला तो असंस्कृतिक असंवैधानिक शब्द असं वाटतं. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता आणि विशेषतः आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत. महापौरांबद्दल तर बिलकुलच नाही. काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स किंवा त्यांचा जो काही प्रेस नोट आहे याचा अतिशय चुकीचा अर्थ काढून आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कदाचित आशिष शेलार हे शिवसेनेच्या विरुद्ध आक्रमकतेनं बोलतात म्हणून त्यांना शांत करण्याकरता अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला का, हा देखील एक प्रश्न आहे. मात्र मी हे खात्रीने सांगू शकतो, महापौरांबद्दल किंवा कुठल्याही महिलेबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. त्यामुळे आशिष शेलार किंवा भाजप कोणीही त्यांच्याबद्दल वाईट किंवा चुकीचे शब्द वापरू शकत नाही. भाऊ, नागपूर काँग्रेस उमेदवार बदलण्याची आहे, आयात केलेला उमेदवार काँग्रेसने उमेदवार बदलला काय आणि तोच ठेवला काय, काहीही त्याचा परिणाम होणार नाही. ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेजी अतिशय मोठ्या फरकानं जिंकणार आहेत. मला असं वाटतं की काही बाबतीत राजकारणापेक्षा दूर आपण राहिलं पाहिजे आणि विशेषतः जिथे सेना प्रमुख CDS यांचा विषय आहे त्या ठिकाणी असे लूज स्टेटमेंट देण्याच्या ऐवजी देशाची आता सर्वोच्च प्राथमिकता हा अपघात का झाला ही आहे. त्याकरता तिन्ही सेनांची मिळून समिती तयार करण्यात आलेली आहे. ती समिती त्या संदर्भातली चौकशी करते आहे. त्यामुळे ती चौकशी होतपर्यंत याबद्दल बोलणं हे अतिशय अनुचित अशा प्रकारचं आहे. पिछले कुछ दिनों से घुघुर शहर के तिलक नगर वार्ड में वेकोली कोयले से लदे वाहन सड़क पर चलने लगे हैं। तिलक नगर वार्ड घुघुर शहर के किनारे पर स्थित एक घनी आबादी वाला वार्ड है, जहां इस सड़क से स्कूली बच्चे, दोपहिया वाहन, पैदल चलने वाले लोग, महिलाएं, पुरुष घुघुर शहर से आना जाना करते हैं। इसीलिए तिलक नगर वार्ड के माध्यम से कोयला वाहनों के परिवहन को तत्काल बंद करने की मांग वार्डवासियों ने स्टेशन में दिए गए निवेदन से की। मैं विनोद जंजरला, तिलक नगर वार्ड नंबर 1 वासी। पिछले 1 महीने से तिलक नगर से कोयला के जड़वान जा रहे हैं। हमने वाहनों के मालिक को और ड्राइवरों को बताया है कि गाड़ी बंद कीजिए, लेकिन उन्होंने नहीं किया। ये बात ना करते हुए फिर भी चला रहे हैं। इस बार हमने पुलिस स्टेशन में आके निवेदन दे रहे हैं, अगर ये गाड़ियाँ बंद नहीं होते हैं तो कल अपना तीव्र आंदोलन होगा तिलक नगर सभी ग्रामवासियों की तरफ से। रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने संसद में CDS बिपिन रावत के हेलीकॉप्टर हादसे की विस्तृत जानकारी दी। CDS बिपिन रावत के वेलिंगटन में सैनिक विद्यालय जा रहे थे, उसी दौरान उनका हेलीकॉप्टर से संपर्क टूट गया। इस बात की जानकारी उन्होंने संसद में दी। आज बड़े दुख और भारी मन से मैं 8 दिसंबर 2021 की दोपहर में हुई मिलिट्री हेलीकॉप्टर, जिसमें भारत के प्रथम चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत, उनकी धर्मपत्नी एवं 12 अन्य सवार थे, कि दुर्घटना के दुर्भाग्यपूर्ण समाचार से अवगत कराने के लिए आप सभी के बीच खड़ा हुआ हूँ। अध्यक्ष महोदय, जनरल बिपिन रावत डिफेंस सर्विसेज स्टाफ कॉलेज वेलिंगटन के स्टूडेंट ऑफिसर से इंटरैक्ट करने के लिए अपने एक शेड्यूल्ड विजिट पर थे। एयरफोर्स के MI-17V5 हेलीकॉप्टर ने कल 11:48 पर सुलूर एयरवेज से अपनी उड़ान भरी, जिसे 12:15 पर
वेलिंगटन में लैंड करना था। सुलूर एयरबेस के एयर ट्रैफिक कंट्रोल ने लगभग 12:08 पर हेलीकॉप्टर से अपना कांटेक्ट खो दिया। बाद में कुनूर के पास जंगल में कुछ स्थानीय लोगों ने आग लगी हुई देखी। जब वे भागकर उस स्थान पर पहुंचे तो उन्होंने मिलिट्री हेलीकॉप्टर के अवशेष को आग की लपटों से घिरा हुआ देखा। स्थानीय प्रशासन से एक बचाव दल उस जगह पर पहुंचा। उन्होंने क्रैश साइट से सर्वाइवर्स को रिकवर करने का भी प्रयास किया। उस अवशेष से जितने भी लोगों को निकाला जा सका उन सबको यथाशीघ्र वेलिंगटन के मिलिट्री हॉस्पिटल पहुंचाया गया। प्राप्त जानकारी के अनुसार उस हेलीकॉप्टर में सवार कुल 14 लोगों में से 13 लोगों की मृत्यु हो गई। जिन लोगों की दुर्भाग्यपूर्ण मौतें हुई उनमें चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, उनकी धर्मपत्नी श्रीमती मधुलिका रावत, उनके रक्षा सलाहकार ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर, स्टाफ ऑफिसर लेफ्टिनेंट कर्नल हरजिंदर सिंह और एयरफोर्स हेलीकॉप्टर क्रू समेत आर्म्ड फोर्सेस के 9 अन्य लोग शामिल हैं। उनके नाम हैं विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान, स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंह, जूनियर वारंट ऑफिसर राणा प्रताप दास, जूनियर वारंट ऑफिसर अरक्कल प्रदीप और हवलदार सतपाल राय, नायक गुरसेवक सिंह, नायक जितेंद्र कुमार और लैंस नायक विवेक कुमार, लैंस नायक बी साई तेजा। सभी पार्थिव शरीर को आज शाम तक इंडियन एयरफोर्स प्लेन से दिल्ली लाया जाएगा। ग्रुप कैप्टन वरुण सिंह वेलिंगटन के मिलिट्री हॉस्पिटल में लाइफ सपोर्ट पर हैं और उन्हें बचाने के हर संभव प्रयास किए जा रहे हैं। एयर चीफ मार्शल श्री वी.आर. चौधरी को घटनास्थल पर दुर्घटना की सूचना प्राप्त होने पर कल ही भेज दिया गया है। उन्होंने घटनास्थल एवं वेलिंगटन हॉस्पिटल जाकर स्थिति का जायजा लिया। इस दुर्घटना के संबंध में इंडियन एयरफोर्स द्वारा एयर मार्शल मानवेंद्र सिंह की अध्यक्षता में एक ट्राई सर्विस इंक्वायरी के आदेश दे दिए गए हैं। इंक्वायरी टीम के अफसर कल ही वेलिंगटन पहुंचकर अपना कार्य प्रारंभ कर दिया है। चीफ ऑफ डिफेंस स्टाफ का अंतिम संस्कार फुल मिलिट्री ऑनर के साथ किया जाएगा और अन्य सभी मिलिट्री पर्सनल का अंतिम संस्कार भी एप्रोप्रिएट मिलिट्री ऑनर्स के साथ ही किया जाएगा। अध्यक्ष महोदय, मैं देश की ओर से सभी दिवंगत लोगों को श्रद्धांजलि अर्पित करता हूं और उनके परिवारजनों के प्रति संवेदना भी व्यक्त करता हूं। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। सर एक फाइल देना प्लीज। सर आपके लिए कॉल है। सर वो फाइल दीजिए ना। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है। ना कोई दर्द, ना कोई टाका और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है। तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है।
मुंबई की मेयर किशोरी पेडनेकर को लेकर दिए गए बयान के चलते बीजेपी विधायक एडवोकेट आशीष शेलार के खिलाफ मरीन ड्राइव थाने में मामला दर्ज किया गया है। इस बात का जवाब देते हुए उन्होंने संवाददाता सम्मेलन के दौरान मेयर किशोरी पेडनेकर द्वारा लगाए गए आरोपों का खंडन किया। साथ ही मुस्काटदाबी और दादागिरी करने वालों के सामने बीजेपी कभी नहीं झुकी। आशीष शेलार का तो सवाल ही नहीं उठता। इस प्रकार की बात एडवोकेट आशीष शेलार ने कही। छेडछाड किंवा अन्य कुठलाही गुन्हा केलेला नाही हे स्वयं स्पष्ट असताना 2 दिवस सातत्याने वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दबाव तंत्र करून सत्तेचा दुरुपयोग करून हा खोटा FIR केलाय। सत्य बाहेर येईलच, पण अशा पद्धतीची मुस्कटदाबी आणि दादागिरी करणाऱ्यांना मी एवढंच सांगेन, भारतीय जनता पार्टी कधी दबला नाही, नमला नाही, झुकला नाही। आशीष शेलारचा तर सवालच नाही। तुमच्या नाकर्तेपणाविरुद्धचा संघर्ष अजून कडवा करीन, अजून प्रखर करीन आणि यातून जनतेला न्याय देण्याची भूमिका सातत्याने चालू ठेवीन। आणि मुळाचा प्रश्न माझा पुन्हा विचारीन, नायर इस्पितळामध्ये 4 महिन्याच्या त्या बाळाला पाऊण तासाच्या वर औषधोपचार का मिळाला नाही? त्याचा दुर्दैवी मृत्यू का झाला? त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू का झाला? त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू का झाला? या पद्धतीच्या रुग्णांना विलंबाने मिळणाऱ्या सगळ्या सोयी सुविधांबद्दल तुम्ही तोंड उघडणार आहात का? तुमचा अहंकार मोठा की सामान्य मुंबईकरांचा झालेला मृत्यूचं दुःख हे संवेदनशील, हे सत्ताधाऱ्यांना समजावं लागेल आणि त्याविरुद्धचा कडा संघर्ष चालू राहील। तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय, तुमचं पुढचं पाऊल काय? तुम्ही चौकशीला समोर जाता? मी माझा न्याय व्यवस्थेवर, भारतीय संविधानावर पूर्ण भरोसा आहे। सत्य बाहेर येईलच। जी चौकशी करायची खुशाल करा, त्याला संपूर्ण सहकार्य करीन। आज ज्या पद्धतीने खोटा गुन्हा दाखल केलाय त्याला खऱ्या पद्धतीने न्यायालयीन प्रक्रियेत फौजदारी दंड संहिते अंतर्गत त्याबद्दल असलेली पावलं सुद्धा उचलायला मी आता चाललेलो आहे। नारायणवर अशाच पद्धतीने कारवाई करण्यात आली होती, तो देखील विधान जे होतं चुकीचं होतं, अशाच पद्धतीने पुढचं कुठेतरी बंद करण्यासाठी, अडचण करण्यासाठी केलं जातं। खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य आणि बोलण्याचं स्वातंत्र्य याबद्दलची मुस्कटदाबी आहे आणि ती सगळी प्रकरणं मी आज सांगत नाही, वेळोवेळी मी मांडली आहे। तक्रार करायला निघणाऱ्या किरट सोमय्यांना घरीच अटक करा, त्यांना धमकी देणाऱ्यांनी मात्र खुलेपणाने फिरा। त्या करुणा नामक भगिनीला तक्रार द्यायला गेल्यावर तिच्यावरच खोटे गुन्हे करा। त्या पद्धतीने कोणी सोशल मीडियावर तिवारी नामक व्यक्ती बोलला तर त्याचं मुंडन करा। बरोबरीने कोणी कार्टून सर्क्युलेट केलं तर तो नेव्हीचा माजी अधिकारी असेल तरी त्याचे डोळे फोडा। एखादा पत्रकार त्यांनी सरकारच्या विरोधात स्टोरी केली तर त्याला गावावरून करोनाच्या काळात फरफटत आणून त्याला अटक करा। एखाद्या संपादकाने सरकारच्या विरोधात बोललं तर त्याच्यावर घरात घुसून त्याला अटक करा आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री असलात तरी काय झालात, बोललात तर तुम्हाला मुस्कटदाबी करू। हेच प्रकार सातत्याने चालू आहेत। राज्यातील सामान्य जनतेला ही खदखद जाणवते आहे आणि आमची विनंती आहे की या खदगतीचं प्रत्युत्तर जनसमर्थनाने भारतीय जनता पार्टी देईल, देत राहील। बिलकुल घाबरण्याचं कारण जनतेने नाही। घाबरलेली आहे का निवडणुकीच्या तोंडावर? आज मी कुठलंही राजकीय भाष्य करणार नाही। आपापले अर्थ लोकांनी काढलेत। ज्या पद्धतीने डिफमेशनच्या नोटीस मला पाठवतायत, ज्या पद्धतीने खोटे गुन्हे रजिस्टर करण्यासाठी 2 दिवस दारोदार पळपळापळ करतायत, अजूनही प्रयत्न चालू आहेत असे मला लक्षात येत आहे। पण माझा कायदा सुव्यवस्थेवर विश्वास आहे। येणाऱ्या निवडणुकीच्या वर योग्य वेळेला मी भाष्य करीन आणि भंबेरी कोणाची उडाली तेही स्पष्ट करीन आणि या मागचा बोलविता धनी कोण आहे हेही जनतेसमोर आणेल। राज्य सरकार ने ओबीसी को 27% राजनीतिक आरक्षण देने का फैसला किया था, लेकिन सुप्रीम कोर्ट ने फैसले पर रोक लगा दी है। राज्य चुनाव आयुक्त यूपीएस मदान ने ओबीसी सीटों के लिए चुनाव स्थगित कर दिए गए।
ओपन कैटेगरी की सीटों के लिए भी चुनाव होंगे, लेकिन नेताओं ने विचार व्यक्त किया है कि सभी चुनाव एक साथ होने चाहिए। इस प्रकार की बात उप मुख्यमंत्री अजित पवार ने की। 4-5 राज्यांच्या मध्ये अशाच प्रकारचा प्रसंग आलेला होता, त्यावेळेसचा निकाल न्याय व्यवस्थेचा वेगळा लागला आणि आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भातला निकाल हा असा देण्यात आलेला आहे। आपण ज्याच्यात दुरुस्ती केलेली होती तो कायदा खारिज केलेला नाही, मात्र ओबीसीच्या जागा ज्या आहेत त्या निवडणुका थांबवल्या। तुम्ही ज्यावेळेस कुणी राज्याचं नेतृत्व करत असता किंवा कुठल्याही पक्ष संघटना त्या राज्यामध्ये काम करत असतात त्यावेळेस सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं। महाविकास आघाडीची भूमिका देखील तीच आहे, पण आता बाकीच्या निवडणुका ओपनच्या आणि एससी एसटीच्या होणार आणि ओबीसीच्या होणार नाही, हे काही न्यायाला धरून नाहीये। महाविकास आघाडीची पण भूमिका हीच आहे की मग घ्यायचं असेल तर सगळ्याच निवडणुका घ्या आणि थांबवायच्या असतील तर फक्त ओबीसीच्या ऐवजी सगळ्याच निवडणुका थांबवा। उद्याच्याला पुढच्या निवडणुकीमध्ये ओबीसीचं आरक्षण काढत असताना कुठण्यातनं ओबीसीचं आरक्षण काढायचं, काय करायचं, हा असा बराचसे त्याच्यामध्ये यक्ष प्रश्न निर्माण झालेत। म्हणून पुन्हा टॉपचे वकील लावून काल भुजबळ साहेबांना देखील दुपारी दिल्लीला पाठवलेलं आहे। दिल्लीमध्ये आमचे जे काही वकील आहेत, जे वकील ही भूमिका मांडतायत, आम्ही ॲडव्होकेट जनरलची पण चर्चा केली। राज्य सरकारने ॲफिडेव्हिट करत असताना काय करायचं हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाने चर्चा करून त्याबद्दलची गाईडलाईन दिलेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे 13 तारीख दिलेली आहे, परंतु 13 तारखेपर्यंत न थांबता आज देखील आपल्याला तिथं काही इंटरव्ह्यू करता येईल का अशा प्रकारचा आपला प्रयत्न तिथं चाललेला आहे। पण ह्या ओबीसीच्या दिलेल्या निवडणुकीचे जे आरक्षणाच्या बद्दल ज्या निवडणुका थांबवण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल कारण नसताना विरोधी पक्ष गैरसमज पसरवण्याचं काम करतोय। वास्तविक कुणी सरकारमध्ये असलं तरी त्यांना सर्व घटकाला पुढंच न्यायचं असतं, त्याच्यामुळे कुठलाही सरकार कुणावर अन्याय करावं या विचाराचं अजिबात नाही। आमच्याही सरकारमध्ये स्वतः मुख्यमंत्री, मी असेल, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथराव शिंदे, छगन भुजबळ, हे सगळे मान्यवर, हे अशोक चव्हाण, यामध्ये विजय वडेट्टीवार, गुलाबराव पाटील, जितेंद्र आव्हाड, हे सगळेजण, सगळं अख्खं मंत्रिमंडळ त्याबद्दल आग्रही आहे आणि तशा प्रकारचा प्रयत्न राज्य सरकारचा चाललेला आहे। आपण त्याला असं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं कारण असू शकतं असं म्हणून कारण नसताना संशयाचं वातावरण करू नये। कारण मागं पण आम्ही सरकारमध्ये असताना तुम्हाला आठवत असेल 16% मराठा समाजाला आणि 5% मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं, परंतु नंतर सरकार बदललं, त्यांनी पण नंतर मुस्लिम समाजाचं आरक्षण थांबवलं म्हणजे तो लापसून दिलं। आम्ही अध्यादेश काढला होता, त्याचं बिलात रूपांतर होऊन दिलं नाही। हायकोर्टाने शिक्षणाच्या बद्दलची मान्यता दिलेली होती आणि नंतर मराठा समाजाच्या संदर्भातल्या आरक्षणाला त्यांनी पण त्यांच्या परीनं गायकवाड आयोग नेमलेला होता। गायकवाड आयोगाने अभ्यास केला, तेव्हा तर आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला। एक मतानी सभागृहामध्ये कुठलाही काही चर्चा न करता आपण ते मंजूर केलं, पण नंतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये ते थांबवण्यातच आलं। आताच्याही काळामध्ये ओबीसीच्या बद्दल जो निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला होता त्या निर्णयाच्या करता राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीयांची 2दा-3दा बैठक बोलवली होती। तज्ञ लोकांची बैठक बोलवली होती, त्याच्यात ॲडव्होकेट जनरल होते, थोरात, अनेक जण मान्यवर तिथं होते। काहींनी वेगवेगळे वकील सुचवले की हेही घ्या, हेही घ्या। सरकारने जे टॉपचे वकील आहेत ते सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील
सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. पण आज पण राज्य सरकार एकतर निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या आणि जर थांबवायच्या असतील तर सगळ्याच थांबवा ह्या मताचं आहे. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.